अकोला उन्हाळ्यामध्ये अगदी 44 डिग्रीपर्यंत तापमान गेलेला हा जिल्हा. अकोला हे शहर. ठीक आहे, ऊन खूप असतं म्हणून अकोल्याचं नाव बऱ्याच लोकांच्या ओठावर नक्की असतं. पण एखाद्या व्यक्तीमुळं ते शहर ओळखलं जाणं हा त्या व्यक्तीचा गौरव नाही का? अरे, XYZचा अकोला का, असं भविष्यकाळात विचारलं गेलं पाहिजे. असं काहीतरी कर्तृत्व एखाद्या व्यक्तीचं तरी प्रत्येक शहरात असावं, असं मला तरी वाटतं. म्हणजे मी या गावचा असं सांगण्यापेक्षा अरे ते गाव या XYZचं बरं का. म्हणजे एखाद्याच्या जन्माने त्या गावाचं महत्त्व जगभरामध्ये जाणं याच्यापेक्षा कोणतं कर्तृत्व मोठं असू शकतं? आता हे सगळं अकोल्याचं टेम्परेचर, अकोला शहराविषयी मी का बोलतो आहे? कारण मला अकोल्यातल्या एका शिक्षकाच्या एका कृतीमुळं त्यांचं अकोला असं आता उद्यापासून बोललं जातं आहे याचा मला आनंद होतो आहे. आणि म्हणून त्या शिक्षकी पेशामधल्या हाडाच्या शिक्षकाला कडक सॅल्यूट करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ. कडक सॅल्यूट टू प्राध्यापक मुकुंद पाध्ये सर. आता अकोल्यामध्ये किंवा त्याच्या आसपासच्या शहरात राहणाऱ्या कॉलेज गोईंग स्टुडंट्समध्ये मुकुंद पाध्ये सर हे नाव माहीत नाही असा विद्यार्थी मिळणं विरळा. म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवलेला हा गणिताचा प्राध्यापक. मुलांना गणित शिकवता शिकवता स्वतःच्या आयुष्याचं गणित एका वेगळ्या वाटेने आखून ठेवलेलं आणि त्याप्रमाणेच मग आयुष्याची वाट चालत राहिलेला हा एक अतिशय दानशूर असा शिक्षक. 65वा वाढदिवस त्यांनी कशा पद्धतीने साजरा केला? वय वाढत जातं, वाढदिवस साजरे करण्याच्या पद्धती बदलत जातात. आपण पाहतो आजकाल टीनेजर्स रस्त्याच्या कडेला कुठेही एखाद्या मोटरसायकल पार्किंगच्या इथे मग गाडीवर केक ठेवायचा, केक कापायचा, जल्लोष करायचा, आरडाओरडा करायचा. मग त्या बर्थडे बॉयला, बर्थडे गर्लला चेहऱ्याला केकची ती क्रीम फासायची. हे सगळं एक ठराविक वयापर्यंत ठीक वाटतं. जसजसं तुमचं वय वाढत जातं तसतसं या वाढदिवसाची संकल्पना बदलत गेलीच पाहिजे. पोरकटपणा, थिल्लरपणा हा कमी होत गेलाच पाहिजे, तरच त्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे. मुकुंद पाध्ये सरांनी जेव्हा त्यांचं 65वं वय लागलं, 65वा वाढदिवस करायचा ठरला, तेव्हा त्यांनी एक पहल केली. आजपर्यंतच्या आयुष्यात आपण आता खूप कमावलं. एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करायला विद्यार्थी जे यायचे अकोल्यामध्ये, यांचे जे काही 2-3 क्लासेस आहेत, आकाश क्लासेस असं मला एक नाव माहिती आहे, तर या प्राध्यापक मुकुंद पाध्ये सरांकडं असे अनंत विद्यार्थी शिकून गेले. प्रत्येकाने आपापल्या आयुष्याची गणितं इथं काहीतरी ज्ञान घेऊन व्यवस्थित मांडली आणि प्रत्येकाचं आयुष्य व्यवस्थित सुरू आहे. पण मुकुंद पाध्ये सरांनी ठरवलं की आता आपल्या या कमाईतला या 65व्या वर्षी या वाढदिवसाला 1 कोटी रुपये आपल्याला इंडियन आर्मीच्या उपयोगासाठी द्यायचे. मग भले आर्मीने ती शहीदांच्या परिवारांसाठी वापरो किंवा अजून कशासाठी वापरो. एखादा शिक्षक, तशी क्लासेसमुळं यांची कमाई इतर शिक्षकांपेक्षा थोडीशी जास्त, ठीक आहे, पण मनाचं दातृत्वसुद्धा कितीतरी पटींनी जास्त असं दाखवणारा हा एक गणिताचा शिक्षक प्राध्यापक मुकुंद पाध्ये सर.
फ्रॉम अकोला विदर्भ. महाराष्ट्रातला हा आपला एक शिक्षक इतक्या मोठ्या प्रमाणात दातृत्व दाखवतो आणि पुण्यातल्या आर्मीच्या ऑफिसला जरी 1 कोटी दिलेले असले तरी पण त्यांच्या या दातृत्वाची ऊब -50 डिग्री -40 डिग्री या तापमानात आपल्या सीमांचं रक्षण करणाऱ्या एका तरुण जवानाच्या शरीरापर्यंत पण या डोनेशनची ऊब पोहोचेल असं म्हटलं तरीही वावगं ठरू नये. हे तरुण सैनिक त्यांचं अख्खं तारुण्य आपल्या देशासाठी देतात. जे स्वप्न बघायचं वय असतं, जी स्वप्नपूर्ती करण्यासाठी धडपडण्याचं वय असतं, त्याच वयात हे 10-15 वर्ष अशा सियाचीनसारख्या प्रतिकूल हवामानात, राजस्थानसारख्या वाळवंटातल्या ज्या काही आपल्या सीमा आहेत, जिथं 45 डिग्री हे कॉमन टेम्परेचर आहे, तो आकडा 45 ते 48 जातो, अशा उष्ण अशा प्रदेशातसुद्धा आपल्या सीमांचं रक्षण करणारे जवान असतात. त्या सगळ्या जवानांपर्यंत थंडीमध्ये जे काम करत आहेत त्यांच्यापर्यंत याची ऊब पोचेल आणि उन्हात जे काम करत आहेत त्यांच्यापर्यंत एक मंदशी अशी वाऱ्याची झुळूक या दातृत्वाची नक्की पोहोचेल, यात मला तरी शंका वाटत नाही. पुण्यामधली एक संस्था आहे, सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फोरम अशी काही संस्था आहे. तीसुद्धा युद्धामध्ये कोणत्याही अतिरेक्यांच्या विरुद्ध केलेल्या ॲक्शनमध्ये अपंगत्व आलेल्या सर्व सैनिकांसाठी कार्यरत असलेली संस्था. सुमेधाताई चिथडे हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. यांच्यावरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. ज्यांनी सियाचीनच्या बेस पॉईंटला जेव्हा सैनिकांना हवेतच ऑक्सिजन मिळत नाही, ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन वरती जावं लागतं सीमांच्या रक्षणासाठी, अशा ठिकाणी ऑक्सिजन रिजनरेशन प्लॅन्ट हा उभा करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची मदत इंडियन आर्मीला केली आणि तो प्लॅन्ट उभा करून दिला सुमेधाताई चिथडे यांना. कडक सॅल्यूट म्हणून मी एक व्हिडिओ ह्याच्यापूर्वीच बनवला आहे. त्याच धर्तीवर सुमेधाताईंनी 2 कोटी रुपये दिले. त्यानंतर अनाऊन्स केलं की मला असं करायचं आहे. त्यानंतर त्यांना डोनेशन्स यायला सुरुवात झाली आणि त्यांनी 1 नाही, सियाचीनला 1 आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पण 1 असं त्यांनी ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट इंडियन आर्मीला गिफ्ट केलेले आहेत. अशी दातृत्व दाखवणारी मंडळी जेव्हा आर्मीसाठी काहीतरी करतात तेव्हा त्यांना त्यांच्यापुढं नतमस्तक झाल्याशिवाय मला राहवत नाही. आणि म्हणूनच आज प्राध्यापक मुकुंद पाध्ये सरांना कडक सॅल्यूट करतो आहे मी, ज्यांनी आपल्या कमाईतली 1 कोटी रक्कम इंडियन आर्मीला बहाल केली आहे. त्यांच्या दातृत्वाला करोडो सलाम. अर्थात जगामध्ये श्रीमंत माणसांची काही कमतरता नाही आहे. मुकुंद पाध्ये सरांपेक्षासुद्धा 100 पट 1000 पट श्रीमंत व्यक्ती या जगामध्ये, या भारतामध्ये सुद्धा आहेत. पण प्रत्येकाच्या मनात या आर्मीच्या विषयी असा कळवळा येईलच याची काही खात्री नसते. म्हणूनच या आपल्या 130 कोटी लोकसंख्येमध्ये एखाद्याच सुमेधाताई चिथडे असतात आणि एखादेच प्राध्यापक मुकुंद पाध्ये सर यांच्यासारखी माणसं जन्माला येतात. आणि ती या आपल्या वर्दीसाठी, या वर्दीतल्या लोकांच्या परिवारांसाठी कुठेतरी मनामध्ये एक चांगली प्रवृत्ती, चांगली वृत्ती, चांगली दया, चांगली माया, चांगली कणव ही घेऊन ते जगण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच त्यांच्यापुढं, त्यांच्या या कर्तृत्वापुढं, त्यांच्या या दातृत्वापुढं कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल आणि हा प्रवी स्वतः खूप खूप नतमस्तक आहे. यांना कडक सॅल्यूट करतो मी. मुकुंद पाध्ये सरांना, अभी तो आप सिर्फ 65 साल के जवान हो, भगवान आपको लंबी उम्र दे और आपके हाथों ऐसा ही बहुत कुछ समाज के लिए बस होता रहे, यही मैं प्रार्थना करूँगा. इतना ही बताकर इस वीडियो से चलता हूँ दोस्तों. पाहत रहा, ऐकत रहा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल. 9607 9607 व्हिडिओज. खूप मोठा खजिना देण्याच्या प्रयत्नात असलेला हा एक जागतिक विक्रमवीर प्रवी.
आजचा व्हिडिओ मुकुंद पाध्ये सरांपर्यंत कसा पोहोचेल याच्यासाठी शेअरिंग आवश्यक. कारण अशा या दातृत्वाचा गौरव आपल्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे आणि भारतातल्या इतर श्रीमंत व्यक्तींना कुठेतरी कुठल्या तरी आदर्शावर चालावं असं वाटून गेलं पाहिजे. याच्यासाठीच हा एक छोटासा प्रयत्न, अर्थात एका आर्मीच्या मुलाचा हा प्रयत्न. आय एम प्राऊड ऑफ माय फादर who had participated in 1962 वॉर अगेंस्ट चाइना. बहुत प्राउड फील करता हूँ मैं जब जब ऐसे कोई ज़िक्र निकलता है. और आर्मी के लिए थोड़ा बहुत कुछ करते करते, इतना तो बड़ा नहीं कर सकता मैं हमारे पाध्ये सर के जैसा, सुमेधाताई चिथड़े की जैसा, लेकिन थोड़ा बहुत कुछ करते करते मैं भी इस दुनिया को एक दिन अलविदा कहूँगा. लेकिन कुछ न कुछ करते करते जीऊँगा, ये मेरा वादा रहा उस तिरंगे के साथ. जय हिंद, जय भारत.